वायर सोडा आणि नाही चालू झाला सर. खाल्ला घ्या सर. तू लमकडत नको. माईक नाही घेतलं भाऊ. भाऊ माईक नाही घेतला. एक मिनट माईक नाही लाव. माईक नाही का ना. नेटचा प्रॉब्लेम पत्रकार मित्रांनो नमस्कार. खूप दिवसांनी आपण आज एकत्रितपणे भेटतोय. आपल्याला भेटत असताना मनापासूनचा आनंद होतोय. पत्रकारांच्या बद्दल माझ्या मनामध्ये नितांत असा आदर राहिलेला आहे. मला वाटतं आपणही मला तेवढाच आदर देत आहात. एक चांगलं आपलं नातं आपण निर्माण केलेलं आहे. आता निर्माण झालेल्या वेगळ्या संस्कृतीशिवाय मूळ विषयाला मी सुरुवात करतो. 27 तारखेला सुधाकर घारे यांच्या परिवर्तन आघाडीची नवसंवाद सभेच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सर्वप्रथम राजेश लाड यांनी महायुतीची जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये घारे यांच्या कुटुंबियाबाबत उल्लेख केला. मधुकर शेठ घारे आणि त्यांचा भावाचा असा त्यांनी उल्लेख केला. वास्तविक पाहता राजेश लाड यांनी कौटुंबिक विषयावरती बोलायला नको होतं. ती त्यांची चूक होती आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. राजकारण करत असताना काही वेळा आपण बरोबर असतो, काही वेळा विरोधात असतो. त्यावेळेस विरोधात गेल्यानंतर एखाद्याला वाईट बोलणं हा काही माझा विचार नाही, ही काही माझी विचारसरणी नाही. बरोबर असेल तोपर्यंत त्याला चांगलं बोलायचं, बाजूला गेल्यानंतर विरोधात गेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलायचं हे काही सभ्यतेला धरून नाही. एखाद्या प्रसंगी एखाद्या कुटुंबातली व्यक्ती त्यांच्यामध्ये जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात, त्यांच्यावरती काही प्रसंग येतात, त्यावेळेस त्या कुटुंबाचा स्नेही म्हणून, त्या कुटुंबाचा मित्र म्हणून आपण त्यांच्या बरोबर असतो, त्यांच्या जवळ जातो. त्यांच्या समस्येमध्ये, त्यांच्या प्रश्नामध्ये, त्यांच्या अडचणीमध्ये सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तो मैत्रीतला, नात्यातला, पक्ष कार्यकर्त्यांच्या बरोबरचा असणारा एक कर्तव्याचा भाग असतो. त्यामुळे कोणाही राजकीय कार्यकर्त्यावरती बोलत असताना आपण कसे होतो, काय होतो याचा उल्लेख टाळणं जरुरीचं असतं. आणि म्हणून सर्वप्रथम मी जे काही मित्र राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये जोडले त्यांच्या बाबतीमध्ये आज माझ्या काही तक्रारी नाहीत.
राजकीय दृष्ट्या कोण माझ्या बरोबर असेल नसेल याचा काही आपण अनादरानं उल्लेख करणं आवश्यक नाही. हे तत्व, ही विचारसरणी मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिली. अनेक आपले जवळचे मित्र विरोधक होऊ शकतात, अनेक विरोधक आपले मित्र होऊ शकतात. हा राजकारणातला एक अलिखित नियम आहे. 1977 सालापासून डिसेंबर 23 सालापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विचारसरणीनं मी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. त्यावेळेच्या पक्षातल्या साऱ्या कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य सर्वांना केलं. त्यांचा मी आजही ऋणी आहे आणि पुढल्या काळामध्येही ऋणी असणार आहे. त्यांच्याकरता मी काय केलं हे सांगत बसण्याची मला आवश्यकता नाही, ती साऱ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून अशा अपरिपक्व माणसांच्या बाबतीमध्ये अधिक बोलणं चांगलं नाही. त्या सभेमध्ये भाषण करत असताना, मार्गदर्शन करत असताना, ही त्यांची सभा होती, ते त्यांचं व्यासपीठ होतं, ते त्यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना जे काही योग्य वाटलं ते बोलले असतील, परंतु त्या बाबतीमध्ये माझी काही भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता डिसेंबर 23 मध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर माझ्या बरोबर कोणी यावं, कोणी येऊ नये असा मी कोणालाही आग्रह केला नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना अजितदादा तटकरे साहेब हे पवार साहेबांच्या पासून बाजूला झाल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणे आपल्याही जिल्ह्यामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, नेते माननीय अजितदादा आणि तटकरे साहेबांच्या बरोबर गेले. त्यातला त्यांना कुणालाही मी अडवण्याकरता गेलो नाही, रोखण्याकरता गेलो नाही. मला काही अधिकार नाही. किंबहुना पुढल्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार त्यांचा उचलू शकत नसेल तर त्यांनी माझ्या बरोबर काय यावं हा मला पडलेला प्रश्न होता. जेव्हा निवडणुका लढायच्या असतात तेव्हा प्रचंड आर्थिक बळ लागत असतं आणि मी आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत असल्यामुळे कुणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बहुसंख्य लोक अनेक वर्ष माझ्या सोबत होते. ते त्या विभाजनानंतर आघाडीच्या पक्षामध्ये गेले. त्याबद्दल माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही, तक्रार नाही आणि असूही शकत नाही. ते व्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्यापैकी मी आहे. उणं तुणं मी काही काढत बसलो नाही. वीस तारखेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जो निर्णय आला त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्याचा परामर्श घेत असताना निवडणुकीमध्ये काय झालं हा विषय त्यांनी मांडत असताना एकनाथ धुळे यांनी माझं प्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी असा उल्लेख केला की ज्यांच्या बरोबर आम्ही 40 वर्ष राहिलो त्यांनी आमचा घात केला. आयुष्यभर नीतिमत्ता सांभाळलेला माणूस नीतिभ्रष्ट झाला. अधिक काही बोलले.
अशोक भोपतरावांनी सांगितलं, मी 25-40 वर्ष त्यांच्या बरोबर राहिलो, त्यांनी असं वागायला नको होतं, त्यांनी हे चांगलं केलं नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. भरत भगत बोलत असताना त्यांनी मला काही सांगण्याचं खऱ्या अर्थानं कारण नाही. त्यांनी एक उल्लेख केला की ज्यांनी तुम्हाला 15 वर्षात एक काम केलं नाही तेव्हा तुम्ही नाक्यावरती बोर्ड लावले आणि होऊन जाऊ दे चर्चा म्हणून उल्लेख केला, मग त्यांच्या बरोबर तुम्ही कसे? या साऱ्यांचं प्रश्नाचं उत्तर देणं मला आवश्यक आहे. 19च्या निवडणुकीमध्ये मला पराभव पाहावा लागला. माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकार्यांना पराभव पाहावा लागला. त्याचं शल्य, त्याचं दुःख साऱ्यांच्या मनामध्ये होतं. पण लोकशाहीमध्ये हे स्वीकारावं लागतं आणि ते आपण स्वीकारलं. नंतर राज्यामध्ये आपण एकत्र आलो, एकमेकाच्या विरोधात लढलो. लढल्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली राज्यामध्ये आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पक्षाचे आमदार सत्ताधारी झाले आणि मित्र पक्ष म्हणून आम्हालाही त्यांच्या बरोबर राहावं लागलं. परंतु त्या काळामध्ये आमदारांनी जी काही कामांची भूमिका घेतली होती, विशेषतः अगोदर मंजूर असणारं काम जे असेल त्यामध्ये अनेक कामं आहेत. किती कामं मंजूर होती त्यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये ती भेटतील त्याचा उल्लेख मला पुन्हा इथे करून आपला वेळ घ्यायचा नाही. पण जेव्हा प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन होतं, त्या एवढी मोठी प्रशासकीय भवनाची आपली अपेक्षा, आपण एवढे वर्ष मागणी केलेली इमारत जेव्हा पूर्णत्वास जाते, पूर्णत्वास जाण्याची जेव्हा सुरुवात होते, ते भूमिपूजन आमदार स्वतःच्या हस्ते एकट्याच्या करून महाविकास आघाडीमधले त्यावेळच्या पालकमंत्री असतील, त्यावेळचे बांधकाम मंत्री असतील, त्यावेळचे उपमुख्यमंत्री असतील, त्यावेळचे त्या खात्याचे संबंधित राज्यमंत्री असतील, यांना कुणालाही न बोलवता जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल न मानता बेदरकारपणे त्यांनी स्वतःच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं, धनुष्यबाण ही निशाणी लावून भूमिपूजन करण्याचं जेव्हा सकाळी 7 वाजता पाहिलं, तेव्हा मी कार्यकर्त्यांना फोन करून तातडीनं बोलवलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक भूमिपूजन केलं आणि त्यांच्या त्या कृतीचा जो शासकीय निधी होता, प्रशासकीय भवन ही साऱ्यांची असणार आहे, तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना, नेत्यांना त्यांची पाठीमध्ये नावं असणं गरजेचं होतं. माझे आमदार म्हणून त्याच्यामध्ये नाव कधीही असणार नाही एवढ्या जाणीवा मला निश्चितपणे आहेत. पण मी विरोध केला. कोरोनाच्या काळामध्ये खोपोलीमध्ये आदितीताई तटकरे कार्यक्रमाला येणार होत्या, त्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना त्यांच्या श्रेष्ठीचे निरोप दिले आणि त्या कार्यक्रमामधून ते निघून गेले. या साऱ्या काही गोष्टी घडत असताना आमदार कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं वागतायत, जो प्रोटोकॉल आहे, जो नियम आहे ते पाळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्याला प्रखरपणे विरोध करण्याचं काम आणि धाडस मी दाखवलं. ते फील्डवरती दाखवलं. फक्त पत्रकार परिषद न घेता
जे चुकीचं आहे ते त्या ठिकाणी जाऊन आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलली, सरकार पडलं, शिंदे साहेबांचं सरकार आलं. दरम्यानच्या काळामध्ये अजितदादांनी त्या सरकारमध्ये जाणं निश्चित केलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी पक्षामध्ये वेगळं हे करून सरकारमध्ये गेले. मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलो. हे सारे सहकारी तिकडे गेले, तेही महायुतीमध्ये आले. पवार साहेबांच्या बरोबर राहून मला पक्षाचं काम चालवणं शक्य नव्हतं. त्याला काही कारण आहेत. जिल्ह्यामध्ये पक्ष चालवण्याकरता जी काही आर्थिक स्थिती लागते ती माझ्यापाशी नव्हती. 15 तालुक्यामध्ये वेगळी कार्यालय उभारणं, त्या कार्यालयांचा खर्च करणं, येणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, यामध्ये मला तटकरे साहेबांसारखी एक मोठी समोर शक्ती दिसत होती, ज्यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलं. एक चांगलं, एक वेगळं असं आमच्यामध्ये नातं होतं. त्या नात्याला मग कुठेतरी बाधा येऊ शकत होती. पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहून अजितदादांवरती किंवा तटकरे साहेबांवरती जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला ते शक्य नव्हतं. ज्यांच्या बरोबर आपण अनेक वर्ष काम केलं त्यांच्या विरोधात आता आपलं काही पटत नाही म्हणून बोलावं आणि आपली काही आर्थिक स्थिती चांगली नाही, ते बलाढ्य आहे, त्यांच्याकडे फार मोठी शक्ती त्यावेळेसही होती आणि आजही आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राजकारण करणं मला शक्य नव्हतं आणि म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसही माझ्या सोबत काही कार्यकर्ते राहिले. अजित पवारांच्या पक्षामध्ये न गेलेले कार्यकर्ते यांना वेठीस धरलं जाऊ लागलं, त्यांच्यावरती दबाव येऊ लागला. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांचे फोन येऊ लागले. जे कधी कडेने गेले तेव्हा त्यांना ओळखू शकत नव्हते अशा कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांनी फोन करणं म्हणजे एक मोठी गोष्ट असल्यानं अनेक जवळचे जीवाभावाचे कार्यकर्ते गेले. त्यांना माझ्या शुभेच्छा होत्या, राहिला त्यांच्याबरोबर माझ्या साऱ्या भावना त्यांच्यापाशी होत्या. शेवटी काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न पडल्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा जो काही माझे मित्र धारप आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रस्ताव ठेवला, त्याच्यावरती कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या बरोबर चर्चा केली आणि मग एक असा मार्ग निश्चित झाला की आता अजितदादांची काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना एकत्र असल्यामुळे आपल्याला आता कोणाबरोबरही संघर्ष करण्याची आवश्यकता नाही. शांत जीवन, राजकीय जीवन आपण जगू शकतो किंवा कार्यकर्त्यांना लागणारं जे काही अडचणीमधलं पाठबळ असतं ते देण्यामध्ये कुठे अडचण येणार नाही. किंबहुना हे सगळे जर का आता एकत्रित जर का महायुतीमध्ये असतील तर काही प्रश्नच होत नाही, निर्माण होत नाही. एका चांगल्या हेतून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माझे अनेक वर्षांचे मित्र सतीशजी धारप
त्यांच्या शब्दाखातर जाण्याचा निर्णय घेत होतो. त्यावेळेस ताईंनी असं उठवलं की ते त्यांचं कर्ज फेडणार आहेत म्हणून ते गेले. ठीक आहे, कोणाला काय बोलायचं असेल, कोणाला काय बोलायचं असेल ते बोलू शकतो, पण आजही माझ्यावरती कर्ज आहे तसंच आहे. किंबहुना 101 ची कार्यवाही आणि कारवाई याकडे सुरू आहे. 25 तारीख होती. मला कागदपत्र गोळा करण्याकरता मी त्यांना वेळ मागितला आणि त्यांच्याकडे त्या तारखेला वेळ मागितलेला असल्यामुळे पुढची तारीख ते देतील. कदाचित मी तोपर्यंत काही जमिनीचा काही या प्रॉपर्टीचा व्यवहार करू शकलो नाही तर ती लिलावाची तारीख येईल आणि लिलावाला मग माझं नुकसान होईल. पण ते नुकसान मी सहन करण्यास तयार आहे, कारण ज्यांनी मला कर्ज दिलेलं आहे त्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे. मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या अडचणीच्या प्रसंगामध्ये ज्या बँकेने मला कर्ज दिलं त्या कर्जाची परतफेड मी वेळेत न करू शकल्यानं ते माझं अकाउंट एमपीए मध्ये गेलं आणि रिझर्व्ह बँकेच्या आणि नाबार्डच्या नियमानं जर का ती कर्ज वसुली वेळेत झाली नाही, अकाउंट जर का एमपीए मध्ये गेलं तर त्याची मग पुढील कर्ज वसुलीची जी काही प्रोसिजर असते ती त्यांनी सुरू करायला घेतली. त्याबद्दल माझ्या मनामध्ये कितीही कुठल्या प्रकारची चुकीची भावना आदरणीय बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब किंवा त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे आदर आहे. माझं कर्ज काही कारणानं मी वेळेत फेडू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. माझं अपयश आहे ते मला फेडलं पाहिजे. माझ्याकडे जी काही प्रॉपर्टी असेल, जमीन असेल ते विकून मी भरणार आहे. निवडणुकीमध्ये सुद्धा काही कर्ज माझ्या प्रॉपर्टीतलं विकून मी लोकांचे पैसे जे काही घेतले होते, कोणी व्याज घेतलं, कोणी व्याजाने आणलं म्हणून सांगितलं, त्यांचे पैसे देण्याचं कामही केलं तर पुढल्या काळामध्येही करणार आहे. ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतलेले आहेत, ज्यांचा आपल्यावरती कर्ज आहे ते फेडलं पाहिजे. हात वर करून चालणार नाही हे मला मान्य आहे. परंतु या भाषणामध्ये पुढे भाषण करत असताना सुधाकर घारे यांनी जो काही उल्लेख केला, मी जर का 14 साली जर यांचं काम केलं नसतं तर यांचा कार्यक्रम त्याच वेळेस करेक्ट कार्यक्रम झाला असता. वासरेच्या खोंड्यावरती ते निवडून आले, होय निश्चितपणे वासरेच्या खोंड्यावरती काय, पण दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यामुळेच मी निवडून आलो, तुमच्यामुळेच निवडून आलो, तुमच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडून आलो, याचं मला कदापिही विस्मरण होणार नाही. ती माझ्या मनामध्ये सतत तुमच्या उपकाराची, तुमच्या ऋणाची जाणीव माझ्या मनामध्ये राहणार आहे. आता करेक्ट कार्यक्रमाची भाषा त्यांनी बोलावी. करेक्ट कार्यक्रम कशाला म्हणतात? माझा जर का 14 साली कार्यक्रम करेक्ट झाला असता तर 17च्या जिल्हा परिषदला तुमचा कार्यक्रम काय झाला असता? आज जे तुमच्या सोबत वासऱ्याच्या खोंड्यामध्ये फिरत होते तेव्हा सुधा घाणेंना पाडण्याकरता तुमच्या शेजारी बसणाऱ्यांपैकी कोण कोण फिरत होतं हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कालचे मित्र आज विरोधक असू शकतात, आजचे विरोधक उद्या मित्र असू शकतात. अशा प्रकारे त्यांनी बोलणं. त्यांनी आणखीन एक सांगितलं की यांना 5 निवडणुका ज्यांनी लढवल्या त्यांना एवढी मतं पडली नाही तेवढी मला अपक्ष असताना पडली. अभिनंदन आहे तुमचं. निश्चितपणे मोठं यश आहे. गेली 4-5 वर्ष तुम्ही सातत्यपूर्ण काम करताय. विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये फार मोठी लोकांना तुम्ही मदत केली. पाणी टंचाईमध्ये तुम्ही मदत केली. लोकांच्या अडीअडचणीमध्ये तुम्ही उपयोगी पडलात. लोकांनी तुम्हाला भरभरून मदत दिली. याबद्दल निश्चितपणे मला समाधान आहे. आता काही वेळा यशापर्यंत पोहोचता येत नाही, तो दुर्दैवाचा भाग असतो. बऱ्याचदा ती मतं आपल्याला यशापर्यंत देत नाही, त्याचं शल्य आणि दुःख निश्चितपणे असतं. पण त्या व्यक्त करत असताना
भावना व्यक्त करत असताना शब्दांचं बंधन त्यांनी पाळणं आवश्यक होतं. मी अनेकांच्या आयुष्यामध्ये सहकारामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये त्यांना निवडून येण्याकरता मदत केली. प्रसंगी नात्यातल्या कुटुंबातली महिला पराभूत होणार आहे हे ठाऊक असून सुद्धा तुमच्या विजयाकरता उभी केली आहे, हे त्यांच्या सहकार्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. मी समजू शकतो की पराभवानं माणसं कुठेतरी दुःखी होतात, कष्टी होतात, पण ते खापर कोणावरती फोडायचं? तुमच्या पराभवाचा नारळ फोडण्याकरता तुम्हाला दगड हवा होता म्हणून तुम्ही माझा वापर केला. इतके तुम्ही दगड आहात याची जाणीव तुम्ही करून दिली. त्याने अभिमानानं किंवा अहंकारानं बोलले असते. पाच निवडणुका लढणाऱ्यांना सुद्धा एवढी मतं पडली नाही तेवढी मतं मला पडली. मला अतिशय विनम्रपणे आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे, अहो पाचच निवडणुकांमध्ये काय, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे जे उमेदवार एकमेकाविरुद्ध लढले त्या साऱ्यांचा खर्च आतापर्यंत झाला नसेल एवढा खर्च तुम्ही केला, म्हणून तुम्हाला ती मतं पडली. तुमचा आणि तुमच्या मतदारांचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा मी आदर करतो, पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? मला त्या 5 निवडणुकांमध्ये दिलेल्या प्रत्येक मतदाराचे मी ऋण व्यक्त करत आहे आणि त्यांचं बोलून तुम्ही अनादर व्यक्त करत आहात, हे योग्य नाही. अनेकाने अनेक भावना व्यक्त केल्या, त्या साऱ्यांचाच काही मी या ठिकाणी उल्लेख करत नाही. सकाळीच मोबाईल चालू केल्यानंतर संवाद मराठीला रंजनाताई धुळे यांचा एक जुना व्हिडिओ मला पाहायला मिळाला. मला आठवण झाली, आमदारांच्या विरुद्ध आपण प्रखरपणे लढलो त्याची रंजनाताईंनी मला आठवण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिली. मी मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतो. जर का मी त्यावेळेस ती चूक केली असेल तर तुम्ही माना, मी अपराध केला असेल तर मला शिक्षा द्या, पण त्यावेळेस एक जबाबदार विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेलं ते काम, त्याला विरोध करणं हा माझा धर्म होता, ते माझं कर्तव्य होतं, मी ते केलं. या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे अशा प्रकारची ग्वाही बाबू पोटे यांनी 6 महिन्यापूर्वी जी माझी मुलाखत घेतली होती त्यामध्ये मी स्पष्ट केलं होतं. बाबू पोटे काही विशिष्ट हेतू घेऊन माझ्याकडे मुलाखती करता आले होते. विद्वान ते पत्रकार आहेत, हुशार ते पत्रकार आहेत, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. हे सारखे प्रश्न विचार, मग तुम्ही सुधाकर घालेचं काम करणार का? मग तुम्हाला पाडणाऱ्या तुम्ही यांचं महेंद्र धोरवेचं काम करणार का? फिरून 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 ते त्या प्रश्नावरती येत होते. मी म्हणलं मी भाजपाचा आहे, महायुतीचं मी काम करणार. मग सुधाकर घालेंना तिकीट मिळालं तुम्ही काम करणार का? तुम्ही म्हणलं मी महायुतीचं काम करणार. नाही, पण लोकांची अशी इच्छा आहे की सुरेश लाड यांनी उभं राहावं. पण लोकांची अशी इच्छा असेल ना, मी जर का उभं राहतो, बाबू पोटे तुम्ही मला मतदान करणार आहात का हे सुद्धा तुम्ही दाखवा. त्यांनी ते संपादक असल्यामुळे तरी ते करतील, पण त्यांना मी विचारलं होतं तर उगाचच आता मी जर का निवडणूक लढू शकत नाही, माझी आर्थिक स्थिती नाही, माझ्या जवळ कार्यकर्त्यांचं बळ नाही, निर्धन मी आहे, तर कशा करता तुम्ही मला उगाचच चिडवता? तर मी निर्णय घेतलेला आहे, ज्या दिवशी या ठिकाणी पत्रकार मी सभा घेऊन
1900 निवडणुकीमध्ये ना मधल्या काळामध्ये माझ्या सहकार्यांनी माझ्याविषयी कुठे काय काय भावना व्यक्त केल्या, त्यावेळेस त्यांची माफी मागून मी त्या उल्लेख केला आणि बोलल्यानंतर सुद्धा माफी मागितली की मी तुमच्याबद्दल बोललेलो आहे, मला माफ करा. 3-3 वेळा मी माफी मागून ते बोललो होतो, रात्रभर बोललो होतो, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोललो होतो. रात्रीचे पिताना कुठे मी बोललो नव्हतो, रात्रीच्या बैठकीत बोललो नव्हतो, बोललो होतो राजरोसपणे बोललो होतो. काय झालं, बैठकीतून कुठून सुधाकर घारे गेले, त्यांच्या कार्यालयात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मग माझ्या बोलण्यावरती तमनाथचे संदीप भुईर यांनी एक बाईट दिली, मोहिनीचे सुनील घरत यांनी एक बाईट दिली, वेणगावचे गणेश पालकर यांनी एक बाईट दिली. तिन्ही बाईट मला पाहण्याची आवश्यकता वाटली नाही. मला सांगितलं किंवा त्यांनी असा उल्लेख केला, असा खुलासा केला. मला जो विषय मांडायचा होता मी सगळ्यांच्या समोर मांडला. त्यांना कुणाला काय द्यायचे असेल मुलाखती त्यांनी त्या दिल्या. सुधाकर घारे त्याच दिवशी त्यांनी त्यांचा हेतू स्पष्ट केला, माझा हेतू मी बैठकीमध्ये स्पष्ट केला. त्यामुळे पुन्हा आपण काही कुठल्या निवडणुकीला सामोरं जायचं नाही हा निर्णय मनाशी घेऊनच मी ते सगळे माझे मनातले विषय जे होते ते मोकळे केले होते. तर माझ्या मनामध्ये ते विष मी ठेवलं असतं तर मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे नीट वागू शकलो नसतो. आणि म्हणून ते मोकळेपणानं मी मांडलं. ते पुन्हा मला निवडणूक पुढे लढायची नाही ह्या पूर्ण जाणीवेतून ते केलेलं आहे. फक्त रॉयल गार्डनला त्यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ठेवला होता. माझी तेव्हा शस्त्रक्रिया झाली होती. वाकर येऊन मी त्या बैठकीमध्ये गेलो आणि त्यांना प्रश्न विचारला. आदिती तटकरे यांच्यावरती आमदारांनी काही अनादर व्यक्त केला, शेंडी बोर बोलले. मलाही ते पटलेलं नाही, पटणार पण नाही. आजही ते त्यांच्याबद्दल आमदार काही बोलत असतील तर मी त्याचं कधी समर्थन करणार नाही, ती त्यांची चूक आहे. एका विरोधी पक्ष नेत्यावरती किंवा विरोधी पक्ष महिला नेत्यावरती आपण बोलणं हे मला पटत नाही. त्यांनी तसं पुढल्या काळामध्ये करू नये म्हणून मित्र पक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगेन आणि आपल्या माध्यमातून सांगतोय. अखेर प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी आपली मर्यादा पाहिलीच पाहिजे. राजकारणामध्ये काही भांडण असतं, राजकारणामध्ये काही वाद असतात, पण ते कुठे आपण मांडावे याचं कुठेतरी बंधन त्यांनी पाहणं गरजेचं आहे. त्यांचे नेते त्यांना समजून सांगतील. तटकरे साहेबांच्या वरती ते बोलले असतील. वास्तविक पाहता महायुतीतले तटकरे साहेब एक मोठे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आणि आदिती तटकरेंबद्दल त्यांनी बोलणं हे काही उचित नाही, हे काही योग्य नाही, हे मला स्पष्टपणे या निमित्तानं सांगायचं आहे. त्यावेळेस मी माझी भूमिका घेतली होती की मी भाजपाचं कार्यकर्ता असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचं काम करेन हे स्पष्टपणे सांगितलेलं असताना मधल्या काळामध्ये प्रकृती बिघडल्यानं मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. काहींनी त्याला राजकारण हा आजार दाखवला. तो राजकीय आजार नव्हता, माझा गंभीर आजार आहे. 4 दिवस उपचार घेऊन मी आलो. दरम्यानच्या काळामध्ये राजेशने घेतलेली ती पत्रकार परिषद मला दवाखान्यामध्ये डॉक्टरनं मोबाईल जवळ न ठेवल्यानं मला ती पाहता आली नाही. पण मला ते योग्य वाटलं नाही. मी स्पष्टपणे राजेशलाही सांगितलं की तुम्हाला बोलताना तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजे. काय बोलावं आणि काय बोलू नये याचं पथ्य आपण पाहिलं पाहिजे. आणि राजेशनं तो उल्लेख त्यांच्या कुटुंबियाचा केल्यामुळे सुधाकर घारेंनी माझ्या कुटुंबियाचा शरद लाडाचा जो काही उल्लेख केला असेल त्याला मी चूक कसं म्हणू शकतो. तर विषयांतर होते. मला स्पष्टपणे सांगितलं होतं त्यांचे जे कोणी सुधाकर घारे माझ्याकडे आले असतील, त्यांचे सहकारी आले असतील, त्यांचे अन्य काही मान्यवर आले असतील, मी त्यांचा आदर एकही अवाक्षर शब्द त्यांना बोललो नाही. कुठलं उन्हा काही काढलं नाही. आपल्या घरी आल्यानंतर आपला धाकटा भाऊ असते त्या भावनेतनच मी त्यांच्याशी वागलो.
त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला चुकीचं बोललो नाही माझ्या घरी आलेल्या, किंवा त्यांच्या बरोबर केलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला अडवण्याचं काम केलं नाही. फक्त भाजपमधल्या काही कार्यकर्त्यांनी काम करायचं जेव्हा नाकारलं तेव्हा त्यांना मी म्हटलं तर 5-5 कोटीची कामं जर का पक्षाकडनं तुम्ही घेतली असतील आणि आता पक्षाच्या विरोधात तुम्ही जर का काम करत असाल तर हे तुमच्या नीतिमत्तेला धरून नाही, एवढं लक्षात ठेवा. हे ठणकावून मात्र मी निश्चितपणे सांगितलं. आमदारांचा फॉर्म भरायला मी नव्हतो, त्यांच्या रॅलीमध्ये नव्हतो, त्यांच्या स्टेजवर नव्हतो, त्यांच्या रथामध्ये नव्हतो. 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. तोपर्यंत पक्षाचे कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यांचा अर्ज तोपर्यंत तिथे असताना त्याचा निर्णय पूर्ण काही होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं योग्य वाटलं नाही. 5 तारखेनंतर पुन्हा नेतृत्वाबरोबर बसतो, त्यांना सारी वस्तुस्थिती सांगितली. आमच्यामध्ये असणारे मतभेद हे मला काम करण्यामध्ये अडसर येत आहेत, तर मला काही विरोधात काम करायचं नाही, पण मला आपण शांतपणे बसण्याची परवानगी द्यावी. किंबहुना माझं आता काय कुठे कर्ज सोडून कुठे घर नाही, कुठे फ्लॅट नाही, कुठे बंगला नाही, कुठे शेअरघर नाही, आहे ते सारं कर्जत मध्ये आहे, त्यामुळे मी कुठे विश्रांतीला जाऊ शकत नाही. तर मला तुम्ही एखादा अगदी नक्षली भागातला मतदारसंघ द्या, गरीब उमेदवार असेल तर मतदारसंघ द्या, मी तिथे जाऊन काम करेन. तर धनिक उमेदवाराच्या इथे जाऊन काम केलं तर पुन्हा असं काहीतरी म्हणणार आहे, यांची कर्ज फेडण्याची काहीतरी व्यवस्था तिथे झाली म्हणून एक घेतली. परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी तोपर्यंत स्पष्ट भूमिका सांगितली की अमित शहा साहेबांनी फडणवीस साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कुणीही बंडखोरी करायची नाही, कुणीही युती धर्म तोडायचा नाही, युती महायुतीचं काम झालं पाहिजे. आणि फडणवीस साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्यात सांगितलं की मागच्या वेळेस काही ठिकाणी आपण बंडखोर उभे केले असते, परंतु यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची शिट्टी वाजवायची नाही आणि कुठेही काही करायचं नाही. महायुतीनं दिलेले उमेदवार आपण काम करायचं. आणि त्याप्रमाणे रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे यापासून बाजूला होण्याची परवानगी मागितलेली होती, परंतु त्यांनी काम करण्यास आपल्याला स्पष्टपणे सांगितल्यानं महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं. काम म्हणजे मी काही फार काम करू शकत नव्हतो, प्रकृती नाजूक होती, जे काही माझे कोणी, पण माझ्याकडे काही शक्तीच नाही, माझ्याकडे कार्यकर्तेच नाही, माझ्याकडे काही ताकद नाही, मला कोण विचारत नाही, 4 मतं यांच्याकडनं अशा प्रकारे माझी संभावना केलेली जात असताना माझ्यामुळे यांचा पराभव झाला. मी नीतिभ्रष्ट झालो. 25, 30, 40 वर्ष यांच्याबरोबर का राहिलो, यांनी आमचं काम केलं नाही असं बोलण्याचा यांना काय अधिकार आहे? तुम्ही महायुतीमध्ये होता, तुम्ही महायुतीमध्ये राहिला नाही, राजीनामे देऊन बाहेर गेलात, आम्ही काही तुम्हाला अडवायला आलो नाही. आता तुम्ही तिकडे काम केल्यानंतर जर का मी महायुतीचा धर्म पाळला असेल आणि माझं एक मत मी जर का त्या उमेदवाराला दिलं असेल तर हा काय मी गुन्हा केला का? हा काय माझा अपराध झाला का? तुम्ही 25, 30, 40 वर्षाचा तुमचा जो काही सहवासाचा मैत्रीचा जो काही या ठिकाणी उल्लेख करता, तो जो काही दावा करता तो कशा करता तुम्ही अपक्ष आहात. वेगवेगळ्या पक्षांचा तुम्ही पाठिंबा घेतलेला आहे. मनसेचा पाठिंबा होता, शेका पक्षाचा पाठिंबा होता, दोन्ही राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा तुम्हाला होता. तुमची परिवर्तन विकास आघाडी होती आणि मी जर का कुठल्याही प्रकारची ताकद माझ्याकडे नाही असं तुम्ही उल्लेख करत असताना मी पाहिलं किंवा माझ्यामुळे झालं याचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता होती? प्रत्येकानं आपण काय काय बोललो याचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा, किती बरोबर आहे किती चुकीचं आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं. एवढीच मला या निमित्तानं
आपल्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती करायची आहे. पुन्हा एकदा उल्लेख करतो, नम्रपणे सांगतो की ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर काम केलं त्या साऱ्यांचा मी ऋणी आहे. परंतु जर का ते विरोधी पक्षात असतील आणि मी पक्षामध्ये आहे तर पक्षविरोधी काम मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीच्या विरोधामध्ये कधीही काम केलेलं नाही. आयुष्याच्या शेवटाला आता मी आलेलो आहे. कदाचित हे केलेलं मतदान शेवटचंही असू शकतं. त्यामुळे मला माझ्या नावाला ज्यांनी शब्द वापरला की नीतिमत्ता पाहिजे त्या नीतिमत्तेला कलंक लावायचा नाही. पुढला प्रश्न त्यांनी सांगितला आता एवढ्या पुढल्या निवडणुका यांचा कार्यक्रम करू काय असेल. अरे जरूर करा ना. तुम्हाला 2 हाताने काय 4 हाताने करा ना. आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु आज जे सोबती तुमच्या बरोबर आहेत त्यांनी काल आमच्याकडे काय शब्द वापरलेले आहेत हेचा जर का आम्ही उल्लेख केला तर ते तुम्हाला अतिशय लागेल. तुमच्या कुटुंबावरती तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध काय बोललेले आहे, सख्खे भाऊ तुम्ही एकमेकाविरुद्ध कसे बोललेले, एकमेकाच्या परिवाराबद्दल कसे बोललेले आहात, हा तुमचा बालिशपणा आहे. मी जबाबदार आहे. कधीही त्याचा उल्लेख कधीही त्याचा करणार नाही. एक संयमी कार्यकर्ता म्हणून मी माझी ओळख ठेवलेली आहे. तीच ओळख पुढल्या काळामध्ये मला ठेवायची आहे. याकरता मी आपल्याला बोलावलं. माझं मनोगत आपण आपल्या समोर व्यक्त केलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि या विषयावरती किंवा अन्य कुठल्या विषयावरती आपल्याला काही जर माझ्याशी बोलायचं असेल तर एकेकाला आपण जरूर बोलावं. मला शक्य असतील तेवढी उत्तरे मी देईन. प्लीज आपण बोला. जरा पुढे आलं तर बरं. पुढे मला ऐकू कमी येतात. थोडे एक कारणाने कमी ऐकू येत. मशीन चालू आहे. परंतु महायुतीमध्ये राहुल खटकर यांनी सातत्याने जे महेंद्र शेठ थोरवे यांना पायउतार करण्यासाठी जे काम केलं त्याच्याबद्दल आपण काही सांगतो. कसं होतं की हा प्रश्न महायुतीच्या नेतृत्वानं सोडवणं गरजेचं आहे. आणि एखाद्या त्यांच्या निवडणुकीतल्या विशेषतः कर्जत मधल्या त्यांच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली बंडखोरी असेल, त्याला परिवर्तन विकास आघाडीचं दिलेलं नाव असेल, परंतु त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि मग जर का राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांनी कुणाचं काम करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजीनामा दिल्यानंतर पुन्हा ते स्वगृही जाऊ शकतात. त्यांना त्यांच्या पक्षाचे दरवाजे उघडे असू शकतात. आता शिंदेनी सुद्धा काही नाशिक जिल्ह्यामध्ये विमान हेलिकॉप्टरनी बी फॉर्म पाठवलेलेच आहेत. तर ह्या पक्षांतर्गत महायुतीमधल्या अंतर्गत कुरबुरी आहे. त्याचा कुठेतरी नेतृत्वानं बसून तर नेतृत्वावरती बसतं खाली इकडे काय हाल होतात याची जाणीव त्यांना असणं गरजेचं आहे. हे तितकंच खरं आहे. तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून परंतु अशा प्रकारची टीका कोणावरही करू नये. निवडणुकीमध्ये यश अपयश हे वेगळं. आता यांनी बोलल्यानंतर मग आदिती तटकरे यांनी त्यांचा उल्लेख केला. ते आता कसं होणार. आणि तुम्हाला आता लोकांनी निवडून दिलेलं आहे. आता हे बंद करा. आता तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे आणि तुम्ही एकत्रित महायुतीमध्ये आहात तर तुम्हाला असं आता बोलणं योग्य ठरणार. प्रशासकीय भवनासंदर्भात देखील नाराजगी व्यक्त केली की आमदारांनी त्यावेळेस आपल्याला बोलवलं नाही, पाठीवरती आपलं नाव होतं, आपल्या कारकिर्दीमध्ये कदाचित त्याच्याबद्दल खोटा केलेला असेल. आपण आमदारांवरती जर म्हणजे महेंद्र थोरव्यांवरती जर नाराज होतात तर आपण युतीचं काम केलं ना काय म्हणले. आपण जी नाराजगी व्यक्त केली प्रशासकीय भवनासंदर्भामध्ये की महेंद्र थोरवे यांनी त्यावेळेस आपल्याला वास्तविक आपल्याला त्या सभामध्ये बोलवायला पाहिजे होतं.
ही अपेक्षा नव्हती. जो प्रोटोकॉल असतो त्या कामाचं भूमिपूजन त्या खात्याचे मंत्री यांनी अप्रुव्हल केल्याशिवाय, पालकमंत्र्यांचा अप्रुव्हल झाल्याशिवाय कामाचं भूमिपूजनच होऊ शकत नाही. भले आमदार कुणी असो, खासदार कुणी असो, की त्या कामाची जी काही शासकीय पद्धती आहे, प्रोटोकॉल जो आहे तो अशा प्रकारचा आहे आणि तो पाळला नव्हता. याच्याबद्दल मी बोललो. मी आमदार असताना विरोधी पक्षाचे खासदार होते, विरोधी पक्षाचे होते, पण मी त्यांचे बोर्ड लावायचे. ते कार्यक्रमाला येऊच नाही बोर्डावरती त्यांचं नाव असलं पाहिजे, त्यांना आपण पत्र प्रशासनानं पत्र दिलं पाहिजे. मग ते सांगतात मला यायला मिळणार नाही, तुम्ही काम करा किंवा तारीख बदला म्हणून सांगतात. अनेकदा खोपुरीच्या कार्यक्रमांमध्ये खासदारांकडनं असेल त्यांनी कुठली वेळ मागितली, खासदार आम्ही अनेकदा एकत्रित कार्यक्रमाला होतो. तर लोकशाहीतलं ते काम आहे, प्रोटोकॉल पाळणं जबाबदारी आहे, ती पाळायलाच पाहिजे. उमेदवारांनी केला तर त्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे की त्यांच्या मुलीचं राजकीय भविष्य घडवण्यासाठी सुरेश लाड यांना बाजूला करावं हे षडयंत्र त्यावेळेला रचलं का याचा प्रश्न तुम्हाला बसला का? आणि आता सध्या किती कर्तव्य एकमेव राष्ट्रवादीच्या आमदार म्हणून निवडून आल्या त्यांना मागच्या वेळेसही या 3 शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला होता आणि आताही त्यांचा विरोध दिसतोय. याचं एकंदरीत सर्वसाधारण विश्लेषण कसं करतात? माझ्या पराभवास मी जबाबदार आहे. मी कुणाही कार्यकर्त्याला आणि नेतृत्वाला त्याचा दोष देणार नाही. कारण जर का आपल्याला निवडून येता येत नसेल तर आपण त्यांना दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे. आता आपल्या पराभवामध्ये कुणाचा हात आहे कुणाचा हात नाही याचा विचार किती दिवस करत बसतो. आपला पराभव झाला हे सत्य मानून म्हणजे कुठेही प्रकारे लपून राहिलेलं नाही, स्पष्ट आहे आपण पराभूत झालेलो. मग अशा परिस्थितीमध्ये आता दुसऱ्याला दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे. माझा अजिबात तटकरे साहेबांवरती किंवा अन्य कुणा नेत्यावरती राग नाही, दोष नाही, कोणावरही नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की अपक्ष उमेदवार जे होते त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा होता, मनसेचा होता, आपचा होता आणि दोन्ही राष्ट्रवादींचा होता. दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा कसा होता ते खोपरीतले लोक सांगतील, सुरेश टोकरेंनी सांगितलं. आणि आता जरी अपक्ष हे उभे राहिले असते, राजीनामा दिला असते, तरी हे अजितदादा पवार साहेबांच्या विचाराचे, तटकरे साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत. आज ना उद्या ते एकत्र होतील किंवा त्यांना बैठकीमध्ये बोलवलेलं आहे आपण पाहिलेलं. मग असं जर का असेल तर आपण आता नाकारण्यात काय असते. किंबहुना आता मावळमध्ये जे झालं, सुनील शेळकेंच्या विरुद्ध सारे पक्ष एकत्र आले, लढले. आता सुनील शेळके हे राष्ट्रवादी अजितदादांचे आहे. आता बाकी लोकांना काय फासावरती देणार का. तर त्यांचे पक्ष पुन्हा त्यांना ताब्यामध्ये घेणारच आहेत ना. किंवा अजितदादांच्याच विचाराचे ते असणारे जे आता अपक्ष उमेदवार होते, भेगडे, बापू भेगडे, हे अजितदादांचे सहकारी होते. अंतर्गत मतभेदातनं ते उभे राहिले होते आणि भाजपानं आणि इतर विरोधी पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता पवार साहेबांच्या पक्षानं. आता मग काय करणार, त्यांच्या पक्षाच्या लोकांना ते घेणारच ना. हे होतच राहतं अनेक ठिकाणी. म्हणजे आपल्या शेजारचे मतदारसंघ म्हणून आपण हा उल्लेख केला. अपक्ष जे उभे राहिले ते पुन्हा पुन्हा आपापल्या पक्षामध्ये जातील.
आता कसं होतंय, शिंदे गटाचे 3 आमदार आहेत, भाजपाचे 3 आमदार आहेत, 7वा आमदार आदिती तटकरे आहे. तर तिन्ही पक्षातले लोक सत्तेमध्ये आहेत. आता त्यांच्या त्यांच्या पक्षातला कुणाला मंत्रिपद द्यायचं हा त्यांच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे. आपण ठरवणारे कोण किंवा आपण त्याबद्दल पसंती दर्शविणारे कोण हा त्यांच्या नेतृत्वाचा पूर्णपणे अधिकार आहे. साहेबांनी अपक्षाची भूमिका घेतली ही सर्व मान्य आहे. तटकरे साहेबांच्या विचारांनी घेतली, कारण त्यांना महायुतीमध्ये असताना थोरवेच्या विरुद्ध लढता येणार नव्हतं. आता मला सांगा, महेंद्र थोरवे यांना जवळजवळ 20व्या फेरीपर्यंत लढत करावी लागली. जो विषय भाजपा, आरपीआय आणि सेना अपेक्षित पकडला जात होता 20-25,000 होईल, त्यांना लढत करावं लागली 20व्या फेरीत. आणि ती लढत करावी कोणामुळे लागली? भाजपमुळे लागली, अर्थातच तटकरेंमुळे लागली. हे दुनियाला माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा जर महेंद्र थोरवे म्हणजे आजच्या आमदारांनी त्यांच्यावर टीका केली की मला जेव्हा कमी मतदान पडले याला सर्वस्वी कारण तटकरे, त्यांनी त्यांच्याबद्दल काही अनुचित उद्गार काढले, त्याबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकताय की त्यांनी असं बोलायला होतं पाहिजे म्हणून? उद्या सीट पडली असती महेंद्र थोरवे यांची, तर ती महायुती म्हणून सर्व मान्य केली असती का आपण सर्वांनी? आपल्याकडे हात बसा. मी मगाशी उल्लेख केला की ज्यांना महायुतीमधनं उमेदवारी मागायची असते ती महायुतीमधनं उमेदवारी त्यांनी मागितली. तो सुनील शेट्टी असतील, महेंद्र थोरवे असतील, या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षाला उमेदवारी दिली सिटिंग एमएलए, आणि त्यांचा विरोधी असतो. त्यांनी महायुतीतनं उमेदवारी मागितली होती, यांनी महायुतीतनं उमेदवारी मागितली होती. सिटिंग एमएलए हा क्रायटेरिया लागल्यानंतर महायुतीतल्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी घेतली गेली नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी घेतली नाही. आता ते त्यांच्या पक्षाचे होते, त्यामुळे त्यांना त्यांची जी काही कृपादृष्टी असेल ती असू शकते, त्याच्याबद्दल शंका असण्याचं कारणच नाही. परंतु हे राजकारण झालं. राजकारण काय असतं हे तुम्हा साऱ्यांना माहिती आहे. 2 अधिक 2 4 होत नसतात. 2 अधिक 2 कधी कधी 1 पण होतो, 0 पण होतो किंवा 40 पण होतात. त्यातला हा प्रकार आहे. परंतु निवडणूक संपल्यानंतर आणि विशेषतः तुम्ही महायुतीमध्ये असल्यानंतर आता अशा प्रकारची टीका, अशा प्रकारची भाषा वापरू नये या मताचा मी आहे. आणि मला माझं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणता, तुम्ही असं कसं म्हणता, तर मला ते वाटतं ते मी बोलतो. कदाचित तुम्हाला नसेल पटत, तर माझा इलाज नाही. महाराष्ट्रात बीजेपीचे 2 संख्येने आमदार आले आहेत. तटकरे साहेबांच्या पार्टीचे आणि तलावाच्या पार्टीचे बहुसंख्य आमदारांकडून आहेत. माझे आमदार सुरेश लाड हे सतत 3 वर्ष या केलं आहे. तर अशी चर्चा आहे की सुरेश लाड यांचं पुनर्वसन महाराष्ट्र सरकारमध्ये पुनर्वसन होईल अशी चर्चा आहे. आपले यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का, सुरू आहेत का? अशी काही चर्चा नाही. मुळात मी भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन 1 वर्ष पण झालं.
पक्षामध्ये काही मी योगदान अजून दिलेलं नाही. 2 निवडणुका मधल्या काळामध्ये ज्या झाल्या त्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही ठिकाणी शिंदे साहेबांचे उमेदवार होते, त्यांचं काम अल्पशा ताकदीने केलं. त्यामुळे भाजपकडे मला काही मागण्याचा अधिकार नैतिक नाही. आणि भारतीय जनता पक्षामध्ये उभी हयातभर काम करणारे अनेक कार्यकर्ते, पिढ्यानपिढ्या काम करणारे कार्यकर्ते, नेते तिथे असताना आपलं पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्यांची कशी का असू शकते? मी काम केलं आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. 3 निवडणुकीत मी जिंकलो, ते मी इकडे जिंकलो. माझं जे काही योगदान होतं ते मतदारसंघामध्ये देत असताना मी माझ्या पक्षाला, माझ्या आघाडीला मी ते मान्य केलं. भारतीय जनता पक्षानं मला का म्हणून ते मान्य करून माझी ती मागची 3 वेळेची टर्मची तो कालावधी आणि ती सेवा धरून मला पुढे काहीतरी द्यावं, असं चुकीचं आहे. प्रश्न असा आहे सर की आतापर्यंत आजही तुमची निष्ठा अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आहे, पण सतत 3 वेळा निवडून सुद्धा आमच्याकडे कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळालं नाही, चर्चा महाराष्ट्र शासनाने मिळाली नाही. आणि आज कळत कोल्हापूरचे एक चांगले आमदार त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक दबदबा आहे, एक चांगलं वर्तणूक असलेले आमदार आहे, त्यांच्या पुनर्वसन कुठेतरी होईल अशी अपेक्षा कळत कोल्हापूरच्या नागरिकांची तुम्हाला तुमच्यामध्ये चर्चा असेल. परंतु आपले या कर्जत कोल्हापूरमधून सुनील तटकरे त्यावर निष्ठा आहे आणि पवारवर निष्ठा आहे, शरद पवारवर निष्ठा होती. तर आपलं काही पुनर्वसन या सरकारमध्ये होईल का असं चर्चा आणि नवीन चर्चा सुरेश राणे या ठिकाणी होईल का अशी चर्चा तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे. मुळात तो रवींद्र चव्हाण साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे त्यांनी मला अशा प्रकारे संबोधलं की आपणही त्या याच्यामध्ये कतारमध्ये आहात, परंतु मी पूर्णपणे समजून आहे की ते जरी चांगल्या भावनेतून बोलले असेल तरी आपण त्यावरती अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आताच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना, मागच्या वेळेस पडलेल्या उमेदवारांना त्यांना उमेदवारी देता आली नाही. महायुतीच्या याच्यामध्ये अनेक लोक त्या राज्यामध्ये आहेत, त्यात आपला कुठेच नंबर असू शकणार नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि चव्हाण साहेब बोलले मी त्यांचा ऋणी आहे. नितीन सावंत हे माझे मित्र आहेत. म्हणजे या निवडणुकीमध्ये सातत्यानं उमेदवार म्हणून ते माझ्याकडे जात येत होते, संपर्कात होते. मी त्याला ते समजून सांगत होतो आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्याबरोबर अनेकदा चर्चा केली, त्यांच्या नेतृत्वाने चर्चा केली. तुम्ही सांगितलं नितीन सावंत यांनी सुद्धा अगोदर तयारी दाखवली. भाऊ जर तुमची जर काही इकडनं निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर तुम्ही लढा, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मी अगदी नम्रपणे सांगितलं, हे नितीन सावंत तुमचं ताट आहे, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळलेला आहे, तुमचा तो अधिकार आहे. आज येऊन मी कुठेतरी मागायचं हे योग्य नाही आणि मला निवडणुकीला उभंच राहायचं नाही तर प्रश्न येतो. पण त्यांनी मनाच्या मोठेपणानं मला हे सांगितलं. प्रवेश करणार असं नाही. सचिन भाऊ आहेत, ते आमचे जुने नेते आहेत. ते अनेकदा कर्जतमध्ये आले, खोपोलीमध्ये आले किंवा खालापूरमध्ये, खोपोलीमध्ये त्यांच्या युनियनच्या कामामध्ये त्यांना आपलं नेहमी योगदान राहिलं. किंबहुना माझा राष्ट्रवादीमध्ये, तटकरे साहेबांचा माझा तो राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला, तो राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या
सचिन भाऊ अध्यक्ष असणाऱ्या कार्यालयामध्ये पवार साहेबांचे असते. त्यामुळे एक वेगळं आमच्यामध्ये नातं निर्माण झालं आणि सचिन भाऊ एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याने तो उल्लेख तुमच्याकडे मी विचारल्यानंतर सगळे त्या पत्रकार सुरेश भाऊ तुमच्या पक्षामध्ये ते म्हणाले आलता आम्हाला आनंद होत आहे. त्यातून या चर्चेला सुरुवात झाली, परंतु मी त्यांना कधीही कुठेही भेटलो नाही. एक लक्षात घ्या, महायुती आणि महाविकास आघाडी त्याच्यामधला फरक मला चांगल्या प्रकारे ठेवला. बाबू कोटेनी जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी त्यांना सांगितलं महायुतीचंच मी काम आहे. आणि नितीन सावंत जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मैत्रीच्या नात्या खात्याला आले आणि तिन्ही उमेदवार ह्या प्रमुख उमेदवारांपैकी म्हणजे अगोदर किरण ठाकरे पण आले. किरण ठाकरेंचे करता सुद्धा मी 4 तारखेपर्यंत थांबलो की त्यांना जर का पक्षानं का सांगितलं का लढा म्हणून तर मला त्यांचंही काम करावं लागेल का, ह्या शंकेमुळे मी थांबून होतो. 5 तारखेनंतर मग सर्वांची चर्चा करून माहितीच्या उमेदवाराचं काम करण्याचं निश्चित केलं. पण ते करत असताना मी स्पष्टपणे सांगून जर काही कोणाला कोणाचं काम करायचं असेल, कोणाला नितीन सावंतांचं काम करायचं असेल, कोणाला सुधाकर घारेंचं काम करायचं असेल, कोणाला जर का महेंद्र थोरवेचं काम करायचं असेल तर त्यांना ती मुभा आहे. माझी कुणालाही हरकत नाही, परंतु मी काही पक्ष सोडणार नाही. एक जण जरी सुधा घारेंच्याकडे गेला, एक जण जरी नितीन सावंतांच्याकडे गेला तरी मी भाजपमध्ये राहणार ही स्पष्टपणे भूमिका घेतली. जर का एखादी व्यक्ती जर का मैत्री म्हणून जर का आपल्याशी बरोबर बोलते तर त्याच्यामध्ये पक्ष आड कधी येत. आणि मुळातच उद्धव साहेबांचं सरकार पडल्यानंतर आदित्य साहेबांचा दौरा जेव्हा इथे झाला त्यांचं महाविकास आघाडीच्या वतीनं पहिलं स्वागत करण्याचा बॅनर 4 चौकात मी लावला. ही एक विचारधारा होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी तुम्हालाही बोललो की वर्ष झालं नाही, प्राप्त परिस्थितीत निर्णय घेतला आणि त्यामुळे मला मी दोन्ही दगडीवरती पाय ठेवून होतो तर बिलकुल नाही. आता ते जर आले तर मी त्यांना काय म्हणजे माझ्या घरी कोण जर आले तर मी कोणाला विरोध करू शकतो का? असं आहे की तुमच्या नेतृत्वानं ते स्पष्ट करून सांगा आणि त्यांना जाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जाण्याकरता कुणी रोखलं होतं किंवा त्यांना प्रवेश देण्याकरता कुणी रोखलं होतं ते स्वतंत्र आहेत ना. ते पवार साहेब स्वतंत्र आहेत, उद्धव साहेब स्वतंत्र आहेत. ते काय तुमचं माझं ऐकणार आहेत का? त्यांनी जर का तिकडे जर जाण्याचा निर्णय घेतला असेल, त्यांना उमेदवारी मिळाली असेल तर नक्की आमदार झाले असते तुमच्या म्हणण्याप्रमाणे. नितीन सावंत माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितलं किंवा तुम्ही उमेदवारी तर पहिली करा तुमची, आम्हाला काय सांगता तुमचं काम करायला. मी त्यांना हे स्पष्टपणे सांगत होतो. तुमची उमेदवारी जर का फायनल नाही तर तुम्ही आम्हाला काय सांगताय, तुमच्या नेतृत्वाबरोबर कोण बोलतोय हे पहिले तिकडे जाऊन पहा, हे आम्ही त्यांना सांगितलं. आवाज येतो कमी हो. मिळू शकतो पण हळी काय गाव काय माझ्या ताब्यात आहे का, लॉक मध्ये. मी माझ्या मताचा मी आहे. माझ्या गावामध्ये लोकशाही आहे, कुणाच्यावरही दबाव नाही. आमच्या गावामध्ये आलेले जावई सुद्धा इथे आमच्यावरती राज्य करू शकतात अशी आमच्या गावाची दैवती गाव
मुळात आहे हे रेडी पॉईंट. हा आता माझ्यातला घरातला उमेदवार 3 वेळा नगराध्यक्ष झालेला आहे. आता मी आणखीन काय देण्याचा प्रयत्न करणार आणि मुळामध्ये आरक्षण काय असणार आहे, म्हणजे का आरक्षण असणार आहे याचा कुठल्याही प्रकारचा अजून खुलासा झाल्याचं मला वाटत नाही. त्यामुळे मी माझ्या घरातला उमेदवार काय देणार आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला राजकारण करायचंच नाही. म्हणजे पक्षानं जर का अनुमती दिली तरी घरी शांतपणे माझा उद्योग व्यवसाय आणि कर्ज फेडण्याकरता जे काही प्रयत्न आहेत ते मला करायचं आहे. मला राजकारणात खऱ्या अर्थानं आता राहायचं नाही, रस नाही अशाचा भाग नाही, पण ते करण्याकरता जे काय आर्थिक बळ लागतं ते माझ्याकडे नाही. आणि माझ्या बरोबर कार्यकर्ते जर आले तर त्यांची लायबिलिटी जी आहे ती पुढल्या आयुष्यामध्ये आणखीन राहते, ती लायबिलिटी मी स्वीकारू शकत नाही. हा त्यातला खरा महत्वाचा मुद्दा आहे. बोला जरा पुढे आणि जोरात बोला. राष्ट्रवादी घडवणारे एवढी मोठी ताकद असतात म्हणजे यांनी लहान केलेलं असं म्हणायला हरकत नाही. इतकी मोठी शक्ती तुमच्याकडे असताना अचानक हे सुद्धा झाले हे झाले या कार्य करतात काय घडतं या 2 वर्षांमध्ये राष्ट्रीय प्रवाहातून एकदम मागे झाले. हा एक भाग आणि दुसरा एक भाग गंभीर असा बऱ्याच वेळा आपण आता मागे मुद्दा असं झालं की आपण सुधारू बाहेरच्या बाबतीत सुद्धा किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा किंवा इतर कोणाच्याही बाबतीत सुद्धा अत्यंत प्रबळ भूमिका मांडली. जे तडफेने किंवा आक्रमकतेने बोलायचे ते आता कुठेतरी असे नरम केले किंवा मोहात असे आम्हाला बघायला मिळते. हा बदल नक्की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये बदल हे होत असतात. कोणाला माहिती होतं का उद्धव साहेबांच्या पासून शिंदे साहेब बाजूला होतील? कोणाला पटलं असतं का पवार साहेबांपासून अजितदादा बाजूला होतील? राजकारणामध्ये हे घडत असत. त्यामुळे माझे लाड कमी झाले का झाले, कसे झाले हा विषय आता गौण झालेला आहे. आणि कसं असतं राजकारणामध्ये उपयुक्तता ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे बऱ्याचदा काही लोकांना उपयुक्त दूध देणारं जनावर पाळण्याची गरज वाटते. दूध देणारं जनावर त्याला काय आता थोडा चालायची गरज नाही असे वाटत. आणि मवाळ का झाले तर मला काय आवश्यकता आहे की 4 होण्याची, फक्त त्यांनी तो उल्लेख केला. आपापसात बोलू नका प्लीज. त्यांनी माझा उल्लेख केला, नीतीभ्रष्ट झाले, 25-50 वर्षाच्या मैत्रीचा दावा दिला. तर इथे मी त्यांना कुठे काही शब्द दिला होता का? निवडणुकीत काय माझं त्यांचं देवाणघेवाण झाली होती का? नाही ना. तुम्ही तुमचं काम केलं, मी माझं काम केलं, तर मला दोष देण्याचं कारण काय? याचा खुलासा करण्याकरता मी खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद आता मवाळपणे बोललो पाहिजे. आता कसं आहे, माझं वय 69 आहे, बरोबर आहे. आता मी कोणाला मारू शकतो का? नाही. आता कसं आता मी शक्तीहीन अर्थहीन. महायुती म्हणून जर का पुढे निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये काम करायला मला काय हरकत असू शकते.
सुधाकर काळे यांच्या स्कूलची वैयक्तिक घरचे संबंध होते. म्हणजे एका वर्षात 1990 तुम्ही त्यांचे घरचे संबंध होते आणि तुम्ही राजकारणामुळे काय घरचे संबंधांना कारण राजकीय किंवा राजकारणाला जास्त महत्त्व दिले याबद्दल काय सांगाल? संदर्भ बदलत आहे. आता मी तर 1977 सालापासून काम करत आलेलो आहे. जवळपास मी काही कार्यकर्त्यांच्या 3 पिढ्यांच्या बरोबर काम करतो. लहान मुलांची 4थी पिढी पण पाहतो. त्यामुळे आता हे असं होत जातं ना, कोण बरोबर असतं, वेळेनुसार कोण जातं, त्याला काही इलाज नसतो. आता परवाच्या निवडणुकीत भाजपा तुम्ही लोकांनी शिवसेनेला खूप मदत केली आणि त्यांचं काम करण्याचं दैवलितून सुद्धा दिला. कदाचित एखाद्या गोष्टी पेपर कमी झाला. परंतु मला सांगा, तानाजी चव्हाण साहेब तुमचे राईट हँड खाते समर्थक आणि असं असताना तानाजी चव्हाण साहेबांचं जावई हॅरेंचं काम करत होता दैवलित. बरोबर, ही गोष्ट घडली आणि त्याच घरात तुम्ही गेल्या वर्षी निवडणुकीला नगर परिषदचं तिकीट पण दिलं होतं. मग अरुण लाड, अमोल लाड, तानाजी चव्हाण यांचे जावई तुमच्याच विरोधात, तुमच्याच दैवलीत, तुमच्याच पक्षाच्या विरोधात कसं काम करू शकतात? ते बॅलन्स साधत होते का? राष्ट्रवादी म्हणजे अपक्ष पण सांभाळा आणि शिवसेना पण सांभाळा असं काय होतं का? तानाजी चव्हाण का रोखू शकलेलं आहे? रमाकांत जाधव हे तानाजी चव्हाणांचे जावई आहेत. माझे चुलत भाऊ आणि पुतणे आहेत आणि तुमच्या मामाचा मुलगा पण आहे. तुमचं मामाचं पण नातं आहे. त्यामुळे तुमच्या विरोधात हा प्रश्न विचारला तर, आणि तुम्ही आमचे जावई असताना, भाचे असताना आमच्या विरोधात काम का केलं हे विचारलं तर लोकशाहीमध्ये एक लक्षात ठेवा, ही लोकशाही आहे. कुणाचे काय संबंध प्रस्थापित झाले असतील हे आपण सांगू शकत नाही. आणि आमचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते हे काही सगळे बरोबर आमच्या बरोबर वाहून घेत नाहीये, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून 5 तारखेला आम्ही सांगितलं, ज्यांना कुणाला ज्यांचं कुणाचं काम करत असेल त्यांना करण्याची मुभा आहे. उल्लेख होता की जुन्या राष्ट्रवादी भवन आपण 1 वर्ष झालं भाजपमध्ये आलेला महायुतीचं काम केलं या निवडणुकीमध्ये. राष्ट्रवादी भवन माझं कार्यालय म्हणताना मी कदाचित आपल्या जुनं राष्ट्रवादी भवन परत त्याला सांगितलं दरवेळेला किंवा जुनं राष्ट्रवादी भवन म्हणजे लक्षात घेतलेली आणि मी जुन्या राष्ट्रवादीमध्ये होतो याचं मला काही दुःख नाहीये, मला काही त्याचा राग नाहीये किंवा मला काही त्याचा संताप नाहीये. मी राष्ट्रवादीमध्ये होतो, राष्ट्रवादीबद्दल नेत्यांबद्दल मला आदर आहे, प्रश्नच नाही की ज्यांच्या बरोबर आपण इतके वर्ष काम केले त्यांच्याबद्दल आपण आदर व्यक्त केला. येस, थँक्यू. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. ब्रेकिंग नाही मिळाली. ब्रेकिंग नाही मिळाली. ब्रेकिंग नाही मिळाली.